चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर शहरामध्ये आज जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी वर्ल्ड पीस सिम्बॉलमध्ये आमचे सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे विद्यार्थी आणि टीचर्स प्रतिकृती करून पूर्ण जगाला जिथे अशांती आहे जसे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचे वार कसे थांबवण्यात येईल त्यासाठी माझं छान गिनीज केलं का हा तुम्ही रेकॉर्ड बनवता का. मी हो म्हटलं. हा रेकॉर्ड त्यांच्या इनिशिएटिव्हने झालेला आहे. त्यांच्याकडून मला ऑफर होती, ती ऑफर मी घेतली आणि ती ऑफर आपण पूर्ण केली. आज जो संदेश आहे पूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशननं इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यासाठी 10 दिवसामध्ये हा कार्यक्रम हा उपक्रम यशस्वीरित्या पार केलेला आहे. त्याच्यातून मला हे सांगू इच्छितो का सोमय्या हे एक चंद्रपूरचं नाव पूर्ण जगामध्ये 180 देशामध्ये गेलं. कारण वर्ल्ड पीस सिम्बॉल हा 180 देशांनी मान्यता दिलेला सिम्बॉल आहे. प्रत्येक देशाच्या पंतप्रधानाच्या ऑफिसमध्ये हा सिम्बॉल लावला जातो. तर त्याचा आज आम्ही प्रतिकृती करून त्या सिम्बॉलची जागतिक शांतता चिन्हाची प्रतिकृती करून ते आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला. शांतीचा आदर्श, शांती जगाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रयत्नात आम्ही सफल झालो असं मी समजतो. सर्व महाराष्ट्रवासियांचे बहुत बहुत धन्यवाद. निश्चितपणे मला आनंद आहे. 2 तास इतक्या कडक उन्हात बसून या चंद्रपूरच्या सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विश्व शांतीचा संदेश देत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत जगाला चंद्रपूरहून हा मेसेज दिला की आम्ही या विश्व शांतीसाठी निश्चितपणे जगातल्या शांतिप्रिय लोकांच्या सोबत आहोत. हा चंद्रपूरचा 4था रेकॉर्ड आहे. पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मी 21 जानेवारी 2024 मध्ये केला, जेव्हा आपण रामज्योत प्रज्वलित करून 181 देशामध्ये हा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था केली. दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा आपण ग्रीन भारत मातेच्या रूपाने सर्वात जास्त रोपटे लावून केला. 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे मी केले आणि मला आनंद आहे. आता त्याच्या पुढची पाऊल हे सोमय्या ग्रुपनी करत 1 मार्चला लावणीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि आज विश्व शांतीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. मी विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही बघितलं असेल किती कडक ऊन आहे. समजा साधा पापड ठेवला तर 1 मिनिटामध्ये भाजायची आवश्यकता पडणार नाही. तिथं 2 तास इतकी उष्णता सहन या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केली. त्यांनाही निश्चितपणे कौतुक करत त्यांचं अभिनंदन मी करेन की या कडक उन्हात त्यांनी विश्व शांतीचा संदेश देण्याचं काम केलं. मला नेहमी वाटतं की माझं चंद्रपूर, आपलं चंद्रपूर, जनतेचं चंद्रपूर हे प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहावं. खरं तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी गमतीने मला म्हणाले की पुढच्या वेळी आपल्याला चंद्रपूरचा असा रेकॉर्ड करायचा आहे की जगामध्ये सर्वात जास्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारं कोणतं शहर असेल तर ते चंद्रपूर असेल. या दृष्टीने आपण नियोजन करावं. मी म्हटलं की ठीक आहे, आपण निश्चित प्रयत्न करू की सर्वात जास्त सोनं देणारा भारतातला जिल्हा भारत चीनच्या युद्धात जर चंद्रपूर होता तर इसमें भी हम आगे रहेंगे हे विश्वासाने मी त्यांना सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4था विश्व विक्रम असून हा 4था विश्व विक्रम आहे तो विश्व शांतीचा. कारण की जगामध्ये जे आखाती देशामध्ये जे युद्ध परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी शांतता निर्माण व्हावी यासाठी हा संदेश देण्यासाठी सोमय्या पॉलिटिक ग्रुपच्या वतीने आज विश्व शांती संदेश देण्यासाठी प्रयत्न केला. काय संदेश आपण थेट त्याच्यावर सर काय सांगाल? आज मला विश्व विक्रम केलेला आहे. सर्वात पहिले मी चंद्रपूरवासियांचे, महाराष्ट्रवासियांचे आणि भारतीयवासियांचे खूप खूप शुभेच्छा देतो का गिनीज रेकॉर्ड हा आज झालेला आहे. शांततेचं चिन्ह उभारून त्याच्यात प्रतिकृती तयार करून जगाला आम्ही संदेश दिला आहे. ही गिनीज रेकॉर्ड तर्फे मला एक अपॉर्च्युनिटी आली होती. त्या अपॉर्च्युनिटीच्या तहत हा आमचा विश्वविक्रम झाला आहे. हे मानवी रूपातून जागतिक शांतीच्या चिन्हामध्ये प्रतिकृती तयार करून तो संदेश जगाला द्यायचा होता. आज वार चालू आहेत. इस्रायल, इराण आणि अमेरिका हे वार कसं थांबवण्यात येईल यासाठी गिनीजने इनिशिएटिव्ह केलं होतं आणि त्यांनी हा मला अपॉर्च्युनिटी दिली. किंवा शांततेचं हे चिन्ह जगातील 180 देशामध्ये तितक्या पंतप्रधानांनी मान्यता दिलेलं चिन्ह, त्या चिन्हावर मानवीय प्रतिकृती तयार करून
जगाला संदेश देण्यासाठी आमचा प्रयत्न होता आणि तो आज सक्सेसफुल झाला. आज आम्हाला गिनीज रेकॉर्ड तर्फे सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि मी गिनीजचं मी खूप खूप धन्यवाद करतो. त्यांनी आत्ताच्या आत्ता 180 देशामध्ये याचा पूर्ण मेसेज स्वतः पाठवलेला आहे. हा जगाला शांतीचा संदेश आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न सफल झालेला आहे. थँक्यू. जय हिंद. यापूर्वी किती मानवी साखळीचा संदेश होता आणि तो कुठे होता? तो कर्नाटकमध्ये होता 1076 स्टुडंटचा. हा आपला झाला 1388. एकंदरीत आहे तो विश्व शांतीचा संदेश देत सोमय्या पॉलिटिकने आहे पुन्हा जगामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.